गेटवे आपला 175 आहे, तोच आपण सगळीकडे देणार आहोत. आणि DNS मात्र 192.168.1.10 जो आपण आता डोमेन कंट्रोलर बनवला त्याचा IP ॲड्रेस दिला आहे, कारण तो आपला डोमेन कंट्रोलर म्हणून पण काम करतोय आणि DNS सर्व्हरचं पण काम करतोय. नेम रिझोल्युशनसाठी आपण 1.10 हा IP ॲड्रेस इथे दिलेला आहे. तसंच नोड 2 मध्ये सुद्धा use following IP address 192.168.1.40. नोड 2 ला आपण 1.40 IP ॲड्रेस देतोय. - 175 त्याचा डिफॉल्ट गेटवे, 1.10 डोमेन कंट्रोलर आणि DNS चा जो IP ॲड्रेस आहे तो आपण देतोय त्याला. नोड 1 कडे मी आलोय. पुन्हा नेटवर्क कनेक्शन्स मध्ये जाऊन लोकल एरिया कनेक्शन जे आहे ते आपण रिनेम करून घेऊ. त्याला आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी पब्लिक म्हणून त्याला रिनेम करून घेतलेला आहे. आणि नोड 2 मध्ये सुद्धा आपण नेटवर्क इंटरफेसला पब्लिक म्हणून नाव दिलेलं आहे. आता डोमेन कंट्रोलर कडे जर आपण आलो तर तो रिस्टार्ट झालेला आहे. आपण त्याला एकदा लॉग इन करून घेऊ. आता इथे आपण ऑप्शन्स मध्ये चेक केला तर लॉग ऑन टू आपल्याला क्लस्टर म्हणून क्लस्टर जो आपला डोमेन आहे त्याचं ऑप्शन मिळते. परत मी नोड 1 कडे येतोय. आपल्याला क्लस्टरिंग साठी 2 नेटवर्क कार्ड्स लागणार आहेत, त्यामुळे आम्ही अजून एक नेटवर्क कार्ड ॲड करून घेतो. याच्यामध्ये एक जे नेटवर्क कार्ड आहे ते पब्लिक इंटरफेस आणि दुसरं प्रायव्हेट इंटरफेस किंवा आपण त्याला हार्टबीट ॲडॅप्टर असं सुद्धा म्हणतो. दुसरं लॅन कार्ड सुद्धा ॲड करून घेतलं आहे. तसंच नोड 2 मध्ये मला 2 लॅन कार्ड्स लागतील, एक पब्लिक आणि प्रायव्हेट. त्यामुळे मी दुसरं लॅन कार्ड याच्यामध्ये ॲड करतोय ब्रिज मोड मध्ये. माझे डोमेन कंट्रोलर तयार झालेलं आहे. डोमेन कंट्रोलर मध्ये मी ॲक्टिव्ह डिरेक्टरी, युजर्स अँड ग्रुप्स जे आहे त्याच्यामध्ये एक युजर बनवून घेणार आहे. न्यू युजर, त्याचं नाव आहे क्लस्टर ॲडमिन. क्लस्टर ॲडमिन बनवायचा पर्पज असा की क्लस्टरिंग ची सर्व्हिस जी दोन्ही नोड्सवर चालते ती ह्या पर्टिक्युलर युजर अकाउंटनी चालेल. क्लस्टर ॲडमिन डोमेनमध्ये नॉर्मल युजर असेल, पण दोन्ही नोड्समध्ये तो लोकल ॲडमिनिस्ट्रेटर असेल. दोन्ही नोड्सच्या लोकल ॲडमिनिस्ट्रेटर ग्रुपमध्ये त्याला आपल्याला ॲड करायला लागणार आहे. तिथे त्याला फुल ॲक्सेस असणार आहे. त्याचा आपण पासवर्ड सेट करतोय. पासवर्ड नेव्हर एक्सपायर्स आणि युजर कॅनॉट चेंज पासवर्ड असे 2 त्याला सेटिंग्स अप्लाय केलेले आहेत आपण. आता आपण पुन्हा जाऊ नोड 1 कडे. आपलं प्रायव्हेट इंटरफेस सुद्धा इथे आपल्याला दिसत आहे. प्रायव्हेट इंटरफेसला आपण एक IP ॲड्रेस देऊन घेणार आहे. क्लास A चा IP ॲड्रेस आपण देतोय. त्याला आपण रिनेम सुद्धा करू. नोड 2 मध्ये प्रायव्हेट इंटरफेसला किंवा हार्टबीट ॲडॅप्टरला आपण IP देऊन घेऊ.
IP ॲड्रेस अप्लाय होतोय. नोड 2 ला सुद्धा तो अप्लाय होतोय. आणि हा झाला. आपण त्याला रिनेम करून घेऊ. हार्टबीट ॲडॅप्टर म्हणून त्याला रिनेम करून घेतलं. पुन्हा नोड 2 ला आपण त्या पर्टिक्युलर लॅन कार्डला रिनेम करून घेऊ. हार्टबीट ॲडॅप्टर, दोन्ही नोड्स मधलं हार्टबीट ॲडॅप्टर एकमेकांना कम्युनिकेट करून नोड चालू आहे की नाही हे सांगण्यात मदत करतो. आता आपण जो युजर बनवला आहे क्लस्टर ॲडमिन, त्याला आपण लोकल ॲडमिनिस्ट्रेटर ग्रुपमध्ये ॲड करणार आहे. नोड 1 आणि नोड 2 दोघांचे लोकल ॲडमिनिस्ट्रेटर ग्रुपमध्ये आपण त्याला ॲड करणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला दोन्ही सर्व्हर डोमेनचे मेंबर सर्व्हर बनवायला लागणार आहे. दोन्ही सर्व्हर्सला डोमेनमध्ये ॲड करायला लागणार आहे. त्यामुळे ते आधी करून घेऊ. cluster.com administrator आणि नोड 2 सुद्धा डोमेन cluster.com डोमेन मध्ये आपण ॲड करणार आहोत. दोन्ही नोड्स आपण डोमेन मध्ये ॲड करून घेतात. नोड 1 डोमेन मध्ये आला आहे, त्याला रिस्टार्ट करून घ्यायला लागेल. आणि नोड 2 पुन्हा एकदा ॲड करून डोमेन मध्ये जर आपण चेक केला ॲक्टिव्ह डिरेक्टरी युजर्स अँड कॉम्प्युटर्स मध्ये, तर नोड 1 आपल्याला कॉम्प्युटर्स कंटेनर मध्ये आलेला दिसतोय. नोड 2 सुद्धा आपल्याला आता कॉम्प्युटर्स कंटेनर मध्ये आलेला दिसेल. नोड 2 सुद्धा कॉम्प्युटर्स कंटेनर मध्ये आलेला आहे. आपला स्टोरेज सर्व्हर, याच्यामध्ये आपण ज्या 2 फाइल्स बनवल्या आहेत या व्हर्च्युअल हार्ड डिस्क ज्या बनवल्या त्या आपल्याला इथे दिसतात. त्यातली कोरमसाठी जी आपण वापरणार आहे 500 MB ची ती q.img म्हणून आहे. आणि SQL चा डाटाबेस ज्याच्यामध्ये असणार आहे ती 1.95 GB ची फाईल आहे. आपला नोड 1 अप झालेला आहे. आपण लॉग इन करणार आहोत. नोड 1 मध्ये लोकल युजर्स अँड ग्रुप्स मध्ये जाऊन लोकल ॲडमिनिस्ट्रेटर ग्रुप मध्ये आपण आपला जो क्लस्टर ॲडमिन युजर बनवला आहे त्याला आपण टाकणार आहोत. आपण लॉग इन लोकली झाल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा लॉग ऑफ करायला लागणार आहे आणि डोमेन मध्ये लॉग इन करायला लागणार आहे. आणि इथे लॉग इन करताना ऑप्शन्स डोमेन मध्ये लॉग इन, तसंच नोड 2 चं सुद्धा आपण डोमेन मध्ये लॉग इन करणार आहोत. नोड 1
नोड 2, नोड 1 चं लोकल युजर्स अँड ग्रुप्स, ॲडमिनिस्ट्रेटर ग्रुप, प्रॉपर्टीज, ॲड, आणि जो क्लस्टर ॲडमिनिस्ट्रेटर आपण बनवला आहे त्याला आपण लोकल ॲडमिनिस्ट्रेटर ग्रुपमध्ये टाकलेला आहे. मग आपण लॉग ऑफ करणार आहोत नोड 1. नोड 2 चं सुद्धा सेम लोकल युजर्स अँड ग्रुप्समध्ये लोकल ॲडमिनिस्ट्रेटर ग्रुपमध्ये आपण क्लस्टर ॲडमिन या युजरला टाकणार आहोत. नोड 2 सुद्धा आपण लॉग ऑफ करून दोघांनाही आपण क्लस्टर ॲडमिनने लॉग इन करणार आहोत. क्लस्टर ॲडमिन आता